शेतकरी हे शेती क्षेत्रात नवनवे प्रयोग करताना पाहायला मिळतात। तसंच चिखलगाव येथे राहणारे शेतकरी लहू फाले यांनी खरीप हंगामात निळ्या तांदळाची यशस्वी शेती केली आहे। पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी भागात मोठ्या प्रमाणात इंद्रायणी भाताचे पीक घेतले जाते। या भागातील इंद्रायणी तांदळाला देखील मोठ्या प्रमाणात राज्यात मागणी असते। मात्र मलेशिया, थायलंड यासारख्या देशात घेण्यात येणारा निळ्या तांदळाचे पीक घेण्याचा प्रयोग मुळशीमधील एका शेतकऱ्याने केला। अगदी कमी कालावधीत हा भात तयार होतो आणि या तांदळाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद देखील मिळताना पाहायला मिळतो। तसंच हा भात कसा घेतला जातो याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। शेती तर आपण पहिल्यापासूनच करीत आहोत, पण काहीतरी नवीन प्रयोग करायचा म्हणून तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, तर त्यांनी ह्या निळ्या भाताविषयी माहिती दिली आणि ते बियाणे उपलब्ध करून देण्याची पण त्यांनी तयारी दाखवली। त्यामुळे मग आम्ही हे बियाणं त्यांनी दिल्यानंतर रोपं तयार केली आणि लागवड केली। लागवड करीत असताना आपण ज्याप्रमाणे पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने भात लागवड करीत होतो, पण आता आपण काय केलं, यांत्रिक पद्धतीने भात लागवड केली। त्याचा फायदा असा झाला की तिथं माणसांची मेहनत कमी लागली, त्यामुळे तो पण खर्च कमी झाला। त्याचबरोबर ह्या भाताला पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलं आपण, त्यात अजिबात कुठल्याही पद्धतीचं रासायनिक खत औषधं वापरली नाहीत। त्यामुळं ह्याची उंची आणि उत्पन्न पण भरपूर आलेलं आहे। ह्याची उंची साधारण 7 फुटापर्यंत जाते आणि हा भात 110 ते 120 दिवसात तयार होते। त्याचं उत्पादन इंद्रायणीपेक्षा थोडंसं जरी कमी होत असेल तरी उत्पन्न इंद्रायणीच्या दुप्पट तिप्पट होत आहे। त्यामुळं जिल्ह्यातील किंवा आमच्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या भाताची लागवड करण्याचा प्रयत्न करून उत्पन्न आपलं वाढावं अशी मी त्यांना विनंती करतो। निळ्या भाताची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे यात लोह, कॅल्शियम, अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे कॅन्सर तसेच मधुमेहाला प्रतिरोधक आहे। त्यामुळे लोकांना आपण माहिती दिल्यानंतर लोक पुन्हा पुन्हा मागणी करून ते घेऊन जात आहेत। प्रथमतः 1 किलो अर्धा किलो असं घेत आहेत, त्यानंतर ते त्यांचे मित्रमंडळी वगैरे घेऊन येऊन 2 किलो 5 किलो अशी पॅकिंग करून घेऊन जात आहेत तिथून। हे आता आम्ही नवीनच मुळशी तालुक्यामध्ये प्रयोग घेत आहे। आता ब्ल्यू राईस म्हणून ह्या व्हरायटी आहे। आता नवीनच म्हणजे प्रगतशील शेतकरी आहेत, हे करण्यास इच्छुक आहेत, प्रत्येक तंत्रज्ञान वापरतात लहू मारुती फाले, त्यामुळे आम्ही यांची निवड केलेली आहे शेतकऱ्यांची। आणि हे बियाणं हे इंडोनेशियाचं बियाणं आहे। हे प्रथम अकोला तालुक्यामध्ये आलं होतं, अकोला तालुक्यातून आपण इकडे आणलेलं आहे। आपण साधारण बीजोत्पादन करण्याचा हा प्रयोग होता आमचा। बीजोत्पादनासाठी आम्ही हे बियाणे इथं आणलेलं आहे आणि जास्तीत जास्त बियाणे वाढवण्यासाठी आम्ही त्याचा वापर करणार आहे। आता साधारण ह्याच्यामध्ये डायबिटीजसाठी हा एकदम चांगला आहे। ह्याच्यामध्ये मॅंगनीज चांगल्या प्रकारे, शर्कराचं प्रमाण कमी आहे, त्यामुळं आरोग्यदायक चांगला आहे, हा आयुर्वेदासाठी चांगला आहे। आणि साधारण हा जांभळ्या कलरचा तांदूळ असतो आणि भात शिजवल्यानंतर असा चॉकलेटी कलरमध्ये तयार होतो आणि खाण्याला हा रेग्युलर तांदूळासारखा म्हणजे आपले जो इंद्रायणी आहे सेम त्याच पद्धतीचाच आहे खाण्यासाठी। साधारण 135 ते 140 दिवसासाठी ही व्हरायटी आहे आणि साधारण आम्ही इथं 10 गुंठ्यासाठी हे केलं होतं। आता बीजोत्पादन पण झालेलं आहे आणि तांदूळ पण विक्री चांगल्या प्रकारे होते आणि बाजारभाव ह्याला चांगला आहे। आता ह्या भाताला आम्ही पूर्णपणे बीज प्रक्रिया केलेली आहे, ॲझोटोबॅक्टर PSB आणि ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करून आम्ही मॅटवरती तयार केलेला आहे। यांत्रिकीकरण पद्धतीमध्ये हा लागवड केला, मशीननी लागवड केली होती ह्या वर्षी। त्या पद्धतीने मॅट तयार केले होते अगोदर, त्याच्यानंतर याची मशीनद्वारे लागवड झालेली आहे। त्याच्यानंतर हा 135 ते 40 दिवसात तयार होतो। पारंपरिक पद्धतीने भात लागवड न करता यांत्रिक पद्धतीने भात लागवड केली जाते, यामुळे मनुष्यबळ देखील कमी प्रमाणात लागते। हा तांदूळ मलेशिया आणि थायलंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो। निळसर गडद जांभळ्या रंगाचा तांदूळ अनेकांना आकर्षित करून घेत आहे। पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी।